हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मजा येतात ना? असंच पाहिजे ना. मी आज खूप लवकर आले ऑफिसमध्ये, 10ला पण 10 कमी आहेत. ठीक आहे, तो मी निघाली आहे, म्हणजे चालती आहे ऑन द वे. आज परत भरती आहे. मला ना कळत नाही हे लोक एवढी भरती करतायत, पण मग किती लोकांना ते लोक रिजेक्ट पण करतात. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो प्रत्येकच. आणि ना थोडं ऑकवर्ड वाटतं ह्या सगळ्या मुलांसमोर असं शूट करायला. बट ठीक आहे, थोडंसं एवढी सवय नाही झाली अजून आणि हे लोक बघत राहतात. तर म्हणजे माझ्यासाठी थोडंसं ऑकवर्ड आहे. त्यांची काही चुकी नाही आहे, ते लोकच्या कामासाठी आले. पण मी तुम्हाला लास्ट टाईम पण तसं म्हटलं होतं की ॲटलिस्ट काहीतरी त्यांना बसायला किंवा काही प्रोव्हाइड केलं जात नाही. ते असे रस्त्यावरती बसले, रस्ता म्हणजे फुटपाथ, ठीक आहे, त्याच्यावरती बसले. एक ताडपत्री यात्रेला काय करायचं ह्या लोकांना? ताडपत्री त्याच्यावरती ॲटलिस्ट ते लोक बसू शकतात, कपडे खराब नाही होणार त्या लोकांचे. मला ना खरंच कळत नाही कधी कधी आपण असं का वागतो. तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये गेलात ना, तिकडे जे लोक एक्झाम्स किंवा काय येतात तिथे खूप सारं एक कन्सेशन पण असतं. असं नाही की फक्त तो हे जात आहे. आपल्याकडे खूप सारे रेस्ट्रिक्शन्स आहेत. ठीक आहे, आपल्याकडे खूप सारे रेस्ट्रिक्शन्स आहेत की असं नाही असलं पाहिजे, तसं नाही असलं पाहिजे. तिकडे खूप लिनियंट आहे आणि तिकडे खूप साऱ्या फॅसिलिटीज पण आहेत त्या लोकांना. आपल्या इकडे त्या कम्पेअरली खूप कमी फॅसिलिटीज भेटतात. माहीत नाही आता काय आपण बोलून तरी किती त्या लोकांपर्यंत पोचणारं मला हेही कळत नाही आहे. त्यामुळे लेट इट बी, गोइंग टू द ऑफिस. भेटूया संध्याकाळी. हॅलो. तर आज मला खूप दिवसानंतर जो भेटला होता, जो व्हाईट. अरे यार, मी परत माझं डोकं हल्लं. काय बोलतात त्याला? अरे यार, हस्की. मी ब्रीडचं नावच विसरली. व्हाईट हस्की भेटला होता जो. यार मला त्याला बघितलं ना, इतकं असं वाटतं असं पकडून घरून घेऊन यावं. एवढासा व्हाईट आणि त्याचे ब्रो आणि ब्लॅक कलरचे डोळे. वा, लाईक खरंच कधी कधी ना प्राण्यांना बघितल्यावरती खूप जास्त तुम्हाला रिलीफ वाटतं. माहीत नाही का, पण आय थिंक हे एक काइंडचं हॅपीनेस आपल्या आतमध्ये येतो असं मला वाटतं. ठीक आहे, मी निघाली आहे घरी ऑफिसमधनं आणि मी असं काहीतरी ना, काय बोलतात ते, मला ना असं खूप काहीतरी चांगलं खायची इच्छा आहे, बनवायची पण इच्छा आहे, पण मला जाम कंटाळा येतो. मला ना सकाळी उठायचा जाम कंटाळायला लागला आहे. आय डोंट नो मी एवढी आळशी का झाली आहे, पण मी झाली आहे आळशी. द रिझन मला वाटतं रिदांची शाळा चालू नाही आहे त्याच्याबरोबर, किंवा मी रात्री उशिरा झोपते त्याच्यामुळेही खूप सारे रिझन्स आहेत. ठीक आहे, बट आय एम ट्राईंग माय बेस्ट. आणि असं वाटतं कधी कधी मी खूप म्हातारी झाली आहे. म्हणजे गुडघे मला 80 वर्षाचे वाटतात, माझी पाठर मला 90 वर्षाची वाटते. एवढे दुखतात ना की काय सांगू. खरंला खरं वाटणार नाही की माझे पाय आणि कंबर एवढी दुखते, पाठ दुखते. ठीक आहे, पण ॲक्च्युली खूप दुखते. मला वाटतं दिवसभर बसून बसून दुखत असेल म्हणून, मे बी, आय डोंट नो. तर ना मला असं खूप चांगलं मी अशा ना खूप साऱ्या रेसिपीज बघते. मी रोज ॲटलिस्ट 5 ते 10 रेसिपी बघते आणि त्याच्यावर मला असं खूप इच्छा आहे की मी खूप काहीतरी करावं, बट नाही होत. मी होपलेस झाली आहे. मला एवढा कंटाळा लागला. जेवण प्रॉब्लेम करत आहे काय, ज्या गोष्टींची मला आवड होती ना त्या गोष्टींचा मला आता कंटाळायला लागला आहे. आय डोंट नो हे माझ्याबरोबर होतं आहे की तुमच्या लोकांबरोबर पण होतं आहे, पण असं होत आहे. काय बाईकचा आवाज आहे. त्या लोकांचं डोकं का नाही दुखत? मला वाटतं मी आता ना अशा वयाकडे चालली जिकडे मला जास्त आवाज झाला तरी त्रास होतो. माहीत नाही का, हे मला जे मिड लाईफ क्रायसिस सुरू आहे असं वाटते मला कधी कधी. काय बोलू मी, सगळ्या गोष्टींची चिडचिड होती आहे. म्हणजे लोक, ठीक आहे तुम्हाला चांगल्या गाड्या घ्यायच्या तुम्ही घ्या, एवढा आवाज कशाचा, परत काहीही विनाकारण. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची हौस आहे तुम्ही घ्या, पण असं नका वागू की तुमच्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल. हे माझं एक मत आहे, बाकी काही मत नाही आहे माझं.
कोणत्याही गोष्टी तुम्हाला घ्यायच्यात घ्या, पण जेणेकरून अशा वस्तू घेऊ नका की ज्याने आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास देतात. मी गावी गेली होती एक दिवस, तुम्हाला सांगितलं होतं. त्या दिवशी पण रात्री तो DJ एवढ्या जोरात वाजत होता की असं वाटत होतं ते आता घरात तो असं आहे ना आवाज घुमतोय, इतकं इरिटेट झालं होतं. पहिल्या ह्या गोष्टी खूप ठीक वाटायच्या, पण आता एका पॉईंट नंतर ना ते व्हायब्रेशन एवढं स्ट्रॉंग असतं ना, म्हणजे आमचे हार्टबीट खूप वाढतात. आणि साधा DJ नाही लावत हे लोक, असं 4 स्पीकर नाही, 15-20 स्पीकर लावतात हे लोक आणि एवढा जोरात आवाज करतात. जर एखाद्या पेशंटला हार्टचा त्रास असेल किंवा काही असेल तर काय करणार ती लोक? ठीक आहे, ह्या गोष्टी हे लोक कन्सिडरच करत नाही. तुमची एन्जॉयमेंट आहे, पण तुमच्यामुळे कोणाला त्रास होईल असं नका वागू. हेच माझं प्रामाणिक मत आहे, नथिंग गाईज. खूप बोलले मी, दम लागला मला मला असं वाटलं की माझ्या ना एक बाजूची मुलगी गेली, माझ्या प्रिव्हियस ऑर्गनायझेशनमधली वाटली मला. थँक गॉड मी तिला बोलायला नाही गेले, नाही तर माझा पोपट झाला असता. ती नाही आहे ॲक्च्युली, ठीक आहे. आणि असं तुम्ही कोणत्या मुलं कधी विचारू नाही शकत, अरे हे मागून हे तू, मग कळतं की नाही, मग आपलं जरा वेगळं वाटतं, आपल्याला इन्सल्ट होतं आपला, ठीक आहे. त्यामुळे जोपर्यंत कोणाला फोडून बघत नाही तोपर्यंत अजिबात आवाज देऊ नका, ठीक आहे. तर भेटूया तुम्हाला संध्याकाळी आणि दाखवेल मी तुम्हाला आज मी काय बनवलं ते. व्हिडिओ अपलोड करायचा मला, ठीक आहे. सी यू टुनाईट. हेलो, तर आज जेवायला आहे थालीपीठ, दही, टमॅटो केचप आणि पाणी, बस. हेलो, तर वाजल्या रात्रीचे 1 आणि माझं काम आता आवरून झालं. कारण का मी जेव्हा घरी आली ना आणि हे अशी माझी केस वरती आंबटा वाढला होता, आता सोडला, मग कामं झाली आणि मी हा डब्बा पूर्ण संपवला आज फायनली. आणि त्यांना झोपली आहे, उठली ही पोरगी उठली. झोप बाबू झोप, मी त्याची झोप. तर काढून झोपली परत. तर मी आईस्क्रीमचा पूर्ण डब्बा संपवला आहे, मला खूप क्रेविंग झालं होतं खायचं. आणि आज ना जेवणाला मी साधंच थालीपीठ बनवली होती, कारण का रिदान आणि त्यांनी ऑलरेडी काय खाल्लं होतं, शेंगांच्या काय खाल्ली होती, मग त्यांना जास्त भूक नव्हती. मग ठीक आहे म्हटलं, मग मी कोथिंबीर मला त्यांना ना 40 रुपयाला मस्त कोथिंबीर भेटली होती, 2 जुड्या मोठ्या. तर 40 रुपयाला 20 रुपयाला घेऊन होती. तर म्हटलं तर घरी जाऊन थालीपीठ करूया, नाही तर कोथिंबीरची वडी करूया, काहीतरी एक डिब्बाना होतं मूड करूया. तर घरी आला कळालं सासूबाईंचा हात दुखतो. तर म्हटलं तुम्ही काय नका करू, मी करते. मग आला पटापट पहिल्यानं घरातली पसारा आवरला, कोथिंबीर निवडली सगळ्यात पहिली. कोथिंबीर निवडून सिंबाची भाकरी केली, कारण का त्याला कंपल्सरी रात्रीची भाकरी लागते. तरी त्यांना परत उठली आपल्या व्हिडिओमुळे, ठीक आहे. तर सिंबाला पहिली भाकरी केली, पटापट कोथिंबीर तोपर्यंत पाणी वगैरे ठेवून काढला होता. म्हटलं ते खाली माती विधी असेल ती निघून जाऊ दे. तर माती निघून जाण्यासाठी कोथिंबीर विजत ठेवली. मग तोपर्यंत त्यांनी काय करून घेतलं, सिंबाची भाकरी करून घेतली. मग पटापट कोथिंबीर पाण्यातून काढली, तिने खायला ठेवली. तोपर्यंत कांदा चिरून घेतला, कोथिंबीर चिरून घेतली, मस्तपैकी मसाला वाटून घेतला. आणि हां, कोथिंबीरच्या भाकरी करताना थालीपीठ करताना कोथिंबीरची रेसिपी आम्ही भाकरी पण बोलतो, थालीपीठ वॉटेवर तुम्हाला जे काय वाटत आहे. जेव्हा तुम्ही कोथिंबीर निवडताना त्याच्यात त्या दांड्या असतात ना, त्या कोवळ्या दांड्या त्या ठेवायच्या आणि त्या वाटपाला वापरायच्या, ठीक आहे. त्याने चव खूप छान लागते. झोपा मी आले, झोपा, चव छान लागते. मी ते वाटलं, मग त्याच्यावर टाकलं आलं लसूण जिरं, थोडेसे धणे टाकले, धना पावडर नाही टाकली, धणे टाकले आणि हिरव्या मिरच्या टाकल्या आणि कोथिंबीरचं तांड्या त्याचं वाटप करून घेतलं. ते मिक्स केलं, थालीपीठ बनवली. त्यांना गरम खायला दिलं सगळ्यांना, रिधानला पण दिलं, सासूबाईला पण गरम खायला दिलं. आणि मग घरातला सगळा पसारा आवरला, कपडे धुवून घेतले, थालीपीठ बनवून ठेवली, कपडे धुवून घेतली. मग कपडे निथळायला घातली आणि पसारा आवरला, झाडून झुडून काढून घेतलं. रिधानाला मगाशीच भरून घेतलं होतं, मगाशीच म्हणजे माझ्या थालीपीठ झालं तिला पण भरून घेतलं. मग कपडे झाले. मग मी पण आता म्हटलं की जेवून घेऊया. मग मला जेवायला वाजले 11:30 पावणे 12. जेवले, भांडी घासून घेतली, सगळं कचरा काढून घेतलं
रिथानाला झोपवलं आणि आता व्हिडिओ शूट करायला बसले. हे सगळे व्हिडिओ शूट करायला जमत नाही, कारण का घरी आल्यावर कामावरनं घरी आलं ना कंटाळा येतो पसारा आवरायचा बाकी सगळ्या गोष्टींचा, आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ कुठे शूट करत बसणार. म्हणून आता तुम्हाला सांगितलं की मी आज काय केलं. ऑफिसवरनं आल्यावरती तो ऑफिसवरनं आल्यावरती रोज मला रात्रीचे 1 वाजता काम आवरायला, रोज. असं कधी एकदा टाईम झाला नाही आहे की मी 1च्या अगोदर काम आवरून होते, कारण का कपडे असतात, जेवण असतं, मुलं आणि रिथानाला भरवायचं म्हणजे तिथे अर्धा तास माझा असाच जातो. त्यात माझं जेवण असतं आणि मी 2 दिवसातून एकदा हाताचे कपडे धुते. मी मोस्ट ऑफ करून अवॉइड करते की हाताचे कपडे मी धुवायला काढूच नाही. म्हणजे कुडते उडते असतील तर जे असे नॉर्मल मशीनमध्ये टाकते तेच मी घालायला प्रिफर करते. म्हणून माझे कपडे रिपीट होतात. कारण का काय माहिती आहे, हाताने धुवायचा जाम कंटाळा येतो मला, कारण का त्याच्यामध्ये पण परत अर्धा तास वाया जातो. कपडे धुवा, हिसळा, कम्फर्टमध्ये टाका, परत निथळायला ठेवा, सुकायला घाला. त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे जे कपडे मशीनमध्ये धुतले जातात तेच कपडे वापरायचे. आणि आता म्हटलं का झोपून देतो, पण पहिल्या व्हिडिओ शूट करून देते, नाही तर रोज असं होतं की मी काय करते लोकांना कळतच नाही आहे. ठीक आहे, तो सी यू टू बाय बाय.